नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। नांदगाव येथे दुसऱ्या टप्प्यात यशस्वी वृक्षारोपण, 100 झाडांनी सजला परिसर। 20 जुलै 2025 रोजी नांदगाव बोरगाव रस्त्यावर वृक्षारोपण उपक्रमाचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पार पडला। या टप्प्यात 30 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। याआधी झालेल्या पहिल्या टप्प्यात 70 झाडांची लागवड करण्यात आली होती। त्यामुळे आतापर्यंत एकूण 100 झाडे लावून परिसरात हरितवातावरण निर्माण करण्यात आले आहे। या उपक्रमात नांदगाव बोरगाव येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विशेषतः नांदगाव येथील 10 महिला बचत गटांनी पुढाकार घेत कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले। पर्यावरण संवर्धनासाठी गावातील महिला आणि नवयुवकांनी स्फूर्तीपूर्ण प्रतिसाद देत एक सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले। त्यांच्या उत्साही सहभागामुळे उपक्रमाला आणखी बळ आणि व्यापकता प्राप्त झाली। वृक्षारोपणाचा हा उपक्रम आश्रय बहुउद्देशीय सामाजिक संस्था नांदगाव आणि वृक्ष मित्र मंडळ नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला। पर्यावरण रक्षण आणि हिरवाई वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे। या कार्यक्रमात प्रसन्ना बाबू बेद, प्रदीप बाबू बेद, आशिष भोयर अध्यक्ष वृक्ष संवर्धन समिती, लकी खिलोसिया सचिव स्पंदन तसेच नांदगाव बोरगाव येथील नागरिक भजन मंडळ यांचा सक्रिय सहभाग लाभला। वृक्षारोपण हा प्रयत्न परिसरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढीसाठी हिरवळ जपण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ग्रामस्थांचा उत्साह, संस्थांचा समन्वय आणि महिला बचत गटांचा सहभाग यामुळे हा उपक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।